तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पहिले तर स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहे परेलला गणपतीचे आगमन बघायला. तर बोललो सकाळी काहीतरी नाश्ता करू, मग बनवला मस्त शेजवान राईस. एकदम बोललो नाश्ता करूनच जाऊ काहीतरी, तिथे तर काही टाइम भेटणार नाही खायला. मग हे मस्त बनवलं, मस्त झालं होतं शेजवान राईस. मग काय तयारी वगैरे करून निघालो मी मित्राच्या घरी. मित्राच्या घरून आम्ही आलो ऐरोली स्टेशनला. ऐरोलीवरून ठाण्याला जाऊन सीएसटी ट्रेन पकडली. सीएसटी वरून आलो आम्ही परेलला. परेलला येतात इथं आलो घनसंकुलच्या गेट समोर. मग काय तिथून रॅली गेली स्वातंत्र्य दिवसाची. मग काय मित्रांनो, ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण आलाच. गणपती यायची सुरू झाली मित्रांनो. एकदम भारी भारी मस्त मस्त गणपती आहे बघा. आपण एकदम मस्त गणपती होता. असे एकदम भारी भारी गणपती बघायला भेटले मित्रांनो. यो गणपती इंडिपेंडन्स डेचा म्हणजे स्वातंत्र्य दिवसाचा स्पेशल गणपती होता. मग हा गणपती आला. एकदम भारी भारी असे गणपती येत होते मित्रांनो. आम्ही मस्त मस्त व्हिडिओ काढले मित्रांनो. व्हिडिओ आम्ही पोस्ट पण केली दुसऱ्या अकाउंटवरती. मग काय मित्रांनो, हे गणपती एकदम भारी होता. मग हा पण एकदम असे म्हणजे एकदम भारी भारी गणपती मित्रांनो बघायला भेटले आम्हाला. एकदम भारी दिवस होता तो. एकदम भारी भारी असे गणपती. एवढा गर्दीत आम्ही चालत होतो, गर्दीत पळायचो नसतं इकडे तिकडे शॉट काढायसाठी. मग काय मित्रांनो, हा गणपती आला. त्याच्या हातात बासुरी वगैरे मस्त एकदम. मग हे गणपती मोठे मोठे एकदम गणपती होते. मग यो गणपती, मग आम्ही घरून कॉल येत होते, बोललो चल जाऊ घरी. मग जाताना जरा नाश्ता केला. मग आलो आम्ही परेलचा महागणपती बघा, महाराजा बघायला. एकदम भारी बॅलन्स केलेला होता. कसा केलेला काय माहिती ना, पण एकदम भारी केलेला. मग काय आम्ही आलो परेल स्टेशनला. फुल भिजलो होतो मित्रांनो. छत्री वगैरे काहीच नव्हते आमच्याकडे. फुल भिजतच चाललेलो. मग आलो ठाण्याला परेलवरून. पनवेल ट्रेन पकडून घरी आलो. घरी येताच मम्मीने सांगितलं की पार्सल आले, ते घेऊन ये. मग काय मित्रांनो, हा ब्लॉग इथेच एंड करू. आवडला असेल नक्की लाईक, फॉलो, कमेंट करा मित्रांनो. बाय.